या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवलेली आहे, त्यामुळे मी त्यांना अतिशय खूप खूप धन्यवाद देतो। यानंतर आपल्याकडे खास दिल्लीवरनं गीतांजली लाल, पंडिता गीतांजली लाल आलेले आहेत, त्यांचंही आगमन होतं। मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी यावं। येथे आलेल्या सर्व माध्यमांना वृत्तपत्रातील सर्व आलेल्या मान्यवर व्यक्तींना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि ज्यांनी आम्हाला खूप प्रसिद्धी दिलेली आहे कार्यक्रमाला। नंदकिशोर कल्चरल सोसायटीची पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण 2001 साली इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे। मुळात आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण मी लहानपण माझं चिंचवडमध्ये केलेलं आहे, म्हणजे मी चिंचवडचा आहे। चिंचवड गावात आम्ही त्यावेळी राहायचो। तर आणि नंतर मग काही आजोबा कमिशनर असल्यामुळे त्यांच्याबरोबर सतत बाहेर जाऊन सगळी वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या शाळा बदलल्यानंतर मग मी गुरु बिरजू महाराजांकडे 10 वर्ष होतो। तर 2002 सालापासून आपण इथे कर्तव्य महायज्ञ हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। महोत्सव 2002 साली आपण पुणे युनिव्हर्सिटी आपल्याबरोबर होती, सोबत महाराष्ट्र विद्यापीठ होतं। असं सर्वांनी मिळून आम्ही मोठा 6 दिवसाचं फेस्टिवल त्यावेळेस केलं होतं आणि पहिल्या फेस्टिवलमध्येच मला वाटतं जगप्रसिद्ध कथक क्वीन सितारा देवीजी त्यावेळी आल्या होत्या आपल्याकडे इथे। त्यावेळी त्या जवळ मला वाटतं 85-86 वर्षाच्या असतील। आज त्यांचं वय 91 आहे। तर त्या आल्या होत्या, जयंती मला जे आल्या होत्या, उमा डोगरा मुंबईवरून आल्या होत्या आणि पुण्यातील आपले सर्व नामवंत कलाकार मनीषा साई साठे, शमा वाटे, प्रभा मराठे आणि सुजाता नातू अशा विविध सगळ्यांनी येऊन आपल्या मुंबईच्या मंजिरी देव त्यांनी आपल्या इथे परफॉर्म केलं होतं। आणि त्यानंतर आपण मग माझेच गुरु बिरजू महाराजांना आपण नेक्स्ट महायज्ञामध्ये बोलवलं होतं। नंतर शाश्वती सेन त्या त्यांच्याबरोबर आल्या होत्या आणि महाराजजी मला वाटतं सलग बरेच 3-4 वर्ष आपल्याकडे येत होते आणि त्यांनी वर्कशॉप करून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। हा उपक्रम करण्याचं महत्त्व म्हणजे आजकाल आपण एवढं दूर जाऊन म्हणजे दिल्लीला किंवा मुंबईला जाऊन कथक नृत्य आपल्याला शिकायला अवघड जातं। इव्हन पुण्यामध्येही पिंपरी चिंचवडच्या मुलींना पुण्यातही जायला अडचण होते, त्यामुळे मी पुणे सोडून मी पिंपरी चिंचवड शहरात आलेलो आहे की इथे नृत्याची गोडी सर्वांना निर्माण व्हावी। आणि त्यासाठी हा प्रयत्न आहे की बाहेरून कलाकारांना, नामवंत कलाकारांना बोलवावं आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं। कारण आज आपल्याला माहीत झालेलं आहे की एखादं वर्ष 2 वर्ष जरी विद्यार्थी शिकतात आणि कुठेतरी क्लास काढतात आणि मग त्या कथकचं रूपांतर वेगळ्याच गोष्टीमध्ये होतं। ते म्हणजे खरं प्युअर कथक आपलं बाजूलाच राहतं। त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की ओरिजिनल कथक काय आहे हे सर्वांना कळावं। त्यासाठी हे आपण ट्रॅडिशनल सगळे पारंपरिक ज्यांनी मोठमोठ्या गुरूंचं मार्गदर्शन घेतलेलं आहे अशा कलाकारांना आपण इथे आमंत्रित करत असतो। यावेळी आपण जगप्रसिद्ध कलाकार गीतांजली लाल आज आपल्या समोर इथे उपस्थित आहेत। मी त्यांचं खूप मनपूर्वक त्यांचं अभिनंदन सांगते। और वो बहुत मशहूर कलाकार है जयपुर घराने की। आपको आपने स्वर्गीय दुर्गालाल जी का नाम सुना है। उनके बहुत अच्छे वो कथक कलाकार थे
तो उनके भाई देवीलाल जी, इनके ये वाइफ है और कथक केंद्र में दिल्ली में वो डायरेक्टर रह चुकी है। इनको संगीत नाटक अकेडमी अवार्ड मिला है और ऐसे अवार्ड तो कई मिले हैं और पूरा विदेश में, मतलब मुझे नहीं लगता कि एक भी जगह बाकी है कि जो आज दीदी पहुंची नहीं है, दीदी का नृत्य पहुंचा नहीं है। हर जगह दीदी ने अपना नृत्य प्रस्तुत किया है। और मजे की बात बताता हूँ मैं, आपल्याकडे माजी महापौर मंगलाताई कदम इथे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित झाले आहेत, त्यांचा आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो। तो एक बात बताना चाह रहा था कि मैंने और दीदी ने साथ में हम लोगों ने कई डांस किया और कहा किया रशिया में हम लोग गए थे। वो मेरी किताब में भी तस्वीरें छपी हुई है हम दोनों की। तो हम दोनों फेस्टिवल ऑफ इंडिया राजीव गांधी जी थे दो महीना हम लोग साथ में रह चुके हैं वो। तो पूरा रशिया में हम लोग घूमे हैं, जहाँ छोटी छोटी जगह है। आपल्या इथे लोकप्रिय नगरसेविका सुमनताई पवळे इथे उपस्थित झाल्या आहेत, त्यांचं आपण स्वागत करतो। तो ऐसे और दीदी ने इतने बड़े बड़े गुरुओं को देखा है, वो तो आज आपको बताएगी, तुम्हाला सांगेल ते दीदी की काय काय त्या शिकलेल्या आहे, जयपूर घराण्याची काय वैशिष्ट्य आहे, त्या काय खासियत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहे। आणि मला सांगायला म्हणजे चांगलं वाटतं की मुद्दामून हा महोत्सव आपल्या इथे सुरू केलेला आहे पिंपरी चिंचवड शहरात, आणि आज त्याचं उद्घाटन पण आपण इथेच करतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये। आज दिवसभर मला वाटतं आज बऱ्याच पिंपरी चिंचवडमध्ये जे छोटे मोठे क्लासेस, सगळे गुरूंच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस, शिल्पा भोमे आहे, वैशाली पळसुले माझी विद्यार्थिनी आहे, नंतर पायल आहे मनीषा साठेंची विद्यार्थिनी, अशा विविध व्यक्तींच्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत। आणि दिवसभर असं शिबिर चालणार आहे, विद्यार्थी येत राहणार आहेत, जसं शाळा कॉलेज जसं त्याचं संपेल तसं ते सगळेजण जॉईन होणार आहेत। असा हा कार्यक्रम आजचा आहे, असा हा 4 दिवसाचा महोत्सव आहे। आणि मी आज सांगतो की शेवटच्या दिवशी सीतारा देवींचं इथे रविवारी वर्कशॉप आहे। तर मी आता आदरणीय महापौर साहेबांना सांगतो की त्यांनी आज आपल्याकडे आलेल्या गीतांजली लाल जगप्रसिद्ध नर्तिका यांचं स्वागत करावं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने, आमच्या नंदकिशोर बचत सोसायटीच्या वतीने। आमचे प्रमुख पाहुणे महापौर योगेश भाई साहेब यांचा सत्कार मी विनंती करतो की नंदकिशोर गमोते यांनी त्यांचा सत्कार करा। त्याप्रमाणे लोकप्रिय नगरसेविका मंगलाताई कदम इथे उपस्थित आहे, त्यांचाही सत्कार नंदकिशोर करा। त्याचप्रमाणे सुमनताई पवळे लोकप्रिय नगरसेविका उपस्थित आहे, त्यांचाही सत्कार नंदकिशोर करा। गीतांजलि दीदीना मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आप 2 शब्द आज के कथक महायज्ञ के बारे में, जो 4 दिन चल रहा है और ये 10वां साल है, 10 साल पूरे हो रहे हैं। पूरे सभी जी लाकिया ओली बाटे से लेके सभी लोग हमारे पिंपरी चिंचवड शहर में आए हुए हैं यहाँ पे ऐसे, और ये अकादमी आप